भाजी झटपट बनवून तयार होण्यासाठी हा मसाला नक्की करून ठेवा। सगळ्या सुक्या भाज्या, भरलेल्या भाज्या बनवण्यासाठी हा मसाला वापरू शकता। चला तर आता पटकन सबस्क्राईब करा। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत, मनापासून शुभेच्छा। तर आज आपण असाच एक नवीन पदार्थ दाखवते। तर या नवीन पदार्थ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या। आज सुक्या भाजीचा मसाला कसा बनवायचा आहे तो दाखवते। हा मसाला 100-1 भाज्यांपर्यंत सगळ्याला वापरू शकता तुम्ही। हा मसाला भरली भाजी असू दे, सुकी भाजी असू दे, सगळ्यांसाठी हा मसाला वापरता येतो आणि घाईच्या ह्यालाही हा मसाला खूप छान आहे। तर सुक्या मसाल्यासाठी मी आता पहिले धने भाजून घेते। आता इथं आपले धने छान भाजत आलेले आहेत। 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 5-6 मिरी घेतलेले, हे पण ह्याच्यात भाजून घेऊ। नंतर जिरं घेतले, हे पण टाकू आपण आणि हे पुन्हा परतून घेऊ। धने आणि तो खडा मसाला मी इथं जे प्रमाण सांगितलं तेच घ्या। जास्त घेतलं तर भाजी कडवट होईल किंवा मसाला कडू लागेल आपला। तर जे प्रमाण सांगितलंय तेवढंच प्रमाण घ्या। आता हा खडा मसाला जिरे आणि धन्याचा इतका खमंग वास सुटला आहे, तर हे आपण आता काढून घेऊ। आता इथं खडा मसाला आपला भाजून झाला आहे। आपण आता ह्याच्यात टाकतोय शेंगदाणे। हे शेंगदाणे पण छान असं भाजून घ्यायचे खरपूस। आणि मातीच्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ केला किंवा भाजला की त्याला चव अशी वेगळी लागते। हे पारंपरिक पद्धतीचे भांडे, त्यामुळे ह्याला चव खूप असते। शेंगदाणे बघा कसे खरपूस भाजून झालेले आहेत आणि असा त्याचा तडतड आवाज येतोय। तडतड आवाज आला की समजायचे आपले शेंगदाणे भाजले। तर हे शेंगदाणे भाजत आल्यावर तीळ अशा आजूबाजूला उडतात म्हणून मी त्यातच तीळ टाकणार आहे। तीळ पण त्या शेंगदाण्याबरोबर भाजून घेणार, म्हणजे तीळ पण उडत नाही आहे। तीळ पण चांगले खमंग भाजून होतात खाली। तर आपले हे तीळ शेंगदाणे भाजून झाले, हे आपण काढून घेऊ। आता तीळ शेंगदाणे भाजून झाले, तर आता ह्याच्यात आपण खोबरं टाकणार आहे। खोबरं पण आपण छान तांबूस रंगावर भाजून घेणार आहे आणि ह्याच्यात कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकणार आहे, म्हणजे ते खोबऱ्याबरोबर छान कडक असे होतात। आता आपण ह्याच्यात खोबरं चांगलं असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण थोडी कस्तुरी मेथी घालणार आहे। कस्तुरी मेथीमुळे भाज्यांना खूप छान चव येते। ते आपण असं करून टाकू म्हणजे पटकन भाजेल। ते थोडी टाकायची, खूप नाही, चवीपुरती। पुन्हा हे एकदा परतून घेऊ कस्तुरी मेथी। तर हे खोबरं, कढीपत्ता आणि कस्तुरी मेथी छान भाजून झालेली आहे। तर हे आपण थंड करायला ठेवणार। थंड केले की मिक्सरमधनं हा मसाला आपला तयार होईल। आता वाटण करताना मी त्याच्यात तिखट आणि मीठ घालणार आहे, ते दाखवते। आधी आपण करणार आहे जे अख्खे मसाले घेतले होते त्याची बारीक पूड करून घेतो, कारण हे दुसरं घातलं की मग हे मसाले तसेच राहतात, म्हणून याची आधी पूड करून घेणार आहे। ही खडा मसाल्याची पूड आपली करून झालेली आहे। काय सुवास सुटला ह्या मसाल्याचा। तर आता आपला हा खडा मसाला बारीक झाला आहे। आता आपण टाकतो त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे, हे पण एकदा फिरून घेऊ आपण। तीळ आणि शेंगदाणे आणि तो मसाला इतका छान सुगंध येतोय, वास। आता आपण शेवटी खोबरं आणि कढीपत्ता आणि कस्तुरी मेथी घेतली, आता हे फिरून घेऊ। खूप छान सुगंध सुटला सगळ्या मसाल्याचा। वासानेच इतकं छान वाटते। मसाला भाजी केली तर किती छान लागेल भाजी। आता ह्याच्यात टाकणार आहे थोडासा गोडा मसाला घेतला आहे घरचा, थोडी हळद आणि आपला मसाला आहे म्हणून थोडीशी पावडर जास्त घेते, लाल पावडर। आणि शेवटी टाकतो आपण मसाल्यामध्ये मीठ। हे पुन्हा एकदा एकसारखं करून घेऊ आपण फिरून, म्हणजे आपला मसाला तयार होईल। इथं आपला हा मसाला वाटून झालेला आहे बघा। हा किती छान एकसारखा झाला आहे हा मसाला। तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता। भरली भेंडी आहे, गवार आहे, दोडका आहे, कोणत्याही सगळ्या भाज्यांना हा मसाला चालतो। 2 चमचे हा मसाला टाकला तर तुमची भाजी खूप छान होईल। हा 1 महिनाभर हा मसाला टिकतो। तुम्ही बरणीमध्ये भरा, डब्यामध्ये भरा, हा छान मसाला राहतो 1 महिनाभर आणि आपला वेळ पण वाचतो। पटकन आपल्याला काय करायचं म्हणलं मसाला तयार करा, त्यासाठी हा मसाला तुम्ही एकदा वापरून बघा करून।
पुन्हा भेटूया असा नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.